बसून आपल्या हातामध्ये जो काही अल्पसा वेळ आहे त्या वेळेमध्ये तुम्हा संत सर्व सज्जनांच्या संत मायबापांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराज, ज्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा हा समाधी सोहळा आणि आपल्या आनंद आश्रमामध्ये चालत आलेला हा समाधी सोहळ्या निमित्तानाचा हा सप्ताह आणि या सप्ताहामधील आजची कीर्तनरूपी माझ्या सेवेला जी आली, माझ्या वाटेला जी आली ती म्हणजे समस्त आपल्या आश्रमातील सर्व कमिटी असेल, सर्व साधक वृंद असतील, सर्व संत मायबापांच्या कृपेमुळे आज मी इथे उभी आहे। त्यामुळे प्रथमतः शतशः त्यांचे आभारी आहे। अभंगाचा विचार जर तुम्ही केला, अभंगाचा थोडक्यात असा भावार्थ जर सांगायचा झाला तर अभंग उच्चारल्यानंतर आम्हाला सरळ सरळ भावार्थ लक्षात येतो। तो म्हणजे असा आहे की आईच्या स्थानी असणारे माझे ज्ञानोबा आहे आणि ज्ञानोबांच्या ठिकाणी असणारं त्यांचं मातृत्व, या दोन गोष्टी ज्याला कळाल्या त्याचा परमार्थ हा सफळ झाला। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। आणि त्या मातृत्वाची ग्वाही नवे नवे तुमच्या आमच्या सारख्यांनी नाही तर वेदांनीही त्याची ग्वाही द्यावी एवढं मातृत्व माझ्या ज्ञानोबांच्या ठिकाणी आहे। हा सरळ साधा सोपा असा अभंगाचा अर्थ आहे। पहा, तुम्ही आम्ही जर विचार केला या जगताचा, या जीवनाचा, हा विचार करत असताना इथं बसलेला प्रत्येक जण माझ्या सहित फक्त एका गोष्टीच्या अपेक्षेने धावतोय, पळतोय, फक्त म्हणजे सुख। प्रत्येकाला काय हवंय? सुख हवंय। पण विशेष असं आहे, जीव आहे तो सुखी नाही आणि जो सुख येतो जीव नाही। जीवाला सुखाची अपेक्षा आहे, जीवाला सुख पाहिजे। नवे नवे तुम्ही आम्ही आज इथं कीर्तनाला सप्ताहाला आश्रमामध्ये आलो, याचं कारणही काय आहे? काय कारण आहे? आम्हाला दुःख व्हावं म्हणून आम्ही इथं आलो का सुख मिळावं म्हणून इथं आलो? म्हणजे आम्ही कीर्तनाला येताना ही सुखाची अपेक्षा सोबत घेऊन येतो। सुख पाहिजे म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत। मग हे चुकीचं आहे का? जन्माला आल्यानंतर सुखाची अपेक्षा करणं चुकीचं आहे का? नाही। का? याला साधू संत प्रमाण देतात, अन्न मान धन हे तो मग जर प्रारब्धामध्येच आम्हाला अन्न मान धन याची सोय करून ठेवलेली आहे, मग सुखाची अपेक्षा करणं चूक की बरोबर? चूक की बरोबर? जे आमच्या प्रारब्धात आहे ते आम्हाला मिळणारच आहे, मग सुखाची अपेक्षा करणं चूक की बरोबर? आम्हाला ज्या सुखाची हाव आहे, अपेक्षा आहे, ती चुकीची का बरोबर हे कसं ओळखायचं? पहा, काल सगळ्यांना गृहीत धरून चालते की सगळ्यांना काल एकादशीचा उपवास होता, कार्तिकी एकादशी सगळ्यांना होती। आता कालचा उपवास झाल्यानंतर आज 12चा आज उपवास सोडायचा आहे, या हिशोबाने समजा जर तुमच्या आमच्या समोर कालच्या उपवासाची भूक आहे, आज उपवास सोडायचा आहे म्हणून आम्हाला पोहे आणून दिले, पोहे मिळाले, पोह्याची डिश आमच्या हातामध्ये आली, पोह्याची डिश आमच्या हातामध्ये आली, ते पोहे आम्ही घेतले आणि खाल्ले, याला म्हणायचं सुख। आलेली गोष्ट हातामध्ये जशी आहे तशी खाल्ली, याला म्हणायचं सुख। पण ती पोह्याची डिश हातामध्ये घेत असताना जो काही पोहे वाढतोय त्याला असं जर म्हटलं की बाबा पोहे लिंबाची फोड नाहीये का? पोहे लिंबाची फोड नाहीये का? जिथे लिंबाची फोड नाही हा प्रश्न निर्माण होतो, तिथून हाव सुरू होते। विठ्ठल विठ्ठल। सुख प्रत्येकाजवळ आहे, पण त्या सुखाची हाव आमची संपत आहे तशी गोष्ट स्वीकारणं, याला हाव म्हणत। याच्यामध्ये सुख आहे ना? आहे, कारण आम्हाला ते प्रारब्धानं आम्हाला मिळालेलं आहे ते सुख। मग त्या सुखामध्ये ज्यावेळेस आम्ही काहीतरी अपेक्षा करतो त्यावेळेस ती संसाराकडे वळते, ती हाव संसाराकडे वळते। आमचं चाललंय काय माहितीये का? आम्ही धावतोय, आम्ही पळतोय, कशासाठी? सुखासाठी। आम्ही धावतोय, पळतोय, सगळं करतोय, पण आम्ही पोहोचत कुठंच नाही।
आम्ही धावतो पळतोय पण आम्ही पोहोचत कुठंच नाही. आणि कशासाठी हे? सुखासाठी. पण आम्हाला जर विचार केला तर या जगामध्ये सुखाची अशी व्याख्याच नाहीये. म्हणजे माझा तसं पाहायला गेलं तर इथं असलेले सगळेजण ज्ञानानं वयानं अनुभवानं माझ्यापेक्षा सगळेजण श्रेष्ठ आहेत. प्रत्येकाचा अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे, प्रत्येकाचं ज्ञान माझ्यापेक्षा जास्त आहे. पण मी आतापर्यंत जे काही वाचन केलं त्याच्यामध्ये मला असं दिसलं नाही किंवा माझ्या वाचनात आलं नाही की माझी चूक असेल, पण अशी अशी ही सुखाची व्याख्या आहे असं माझ्या वाचण्यात आलं नाही की ह्याला सुख म्हणतात. आहे का? कारण प्रत्येकाची सुखाची व्याख्या ही वेगळी वेगळी. जो ज्या दृष्टीने त्याच्याकडे बघतो त्या दृष्टीने तो त्याकडून सुख मिळवतो. आत्ताचं उदाहरण घ्या. आत्ताचं उदाहरण घ्या. साऊंडवाले दादा आहेत, आवाज अतिशय उत्तम आहे. माझा आवाज चांगल्या रीतीनं तिथपर्यंत पोहोचतोय, शेवटपर्यंत पोहोचतोय. ज्यावेळेस हा आवाज चांगल्या रीतीनं शेवटपर्यंत पोहोचतो त्यावेळेस त्या आवाजात त्या माईक मध्ये मला सुख वाटतं. वाटतं ना? वा, काय साऊंड सिस्टीम लावली. माझा आवाज अतिशय छान पद्धतीनं तिथपर्यंत पोहोचतोय, महाराजांना जास्त सुख वाटतंय. त्यांचा आवाज शेवटपर्यंत पोहोचतो याच्यामध्ये आम्हाला सुख वाटतं. पण मगाशी तो कर्कश आवाज आला त्याने काय झालं? काय झालं? बदलली का सुखाची व्याख्या? सुखाची व्याख्या बदलली. म्हणजे ज्या आवाजामध्ये आम्हाला सुख वाटत होतं ते सुख कुठेतरी क्षणामध्ये मग आहे. सुखाची व्याख्या निश्चित अशी सुखाची व्याख्या आहे. ज्या आवाजामध्ये आम्हाला सुख वाटतंय तो आवाज कर्कश झाला की त्या सुखाचं रूपांतर दुःखामध्ये होतं. म्हणजे त्याच्यामध्येही सुख नवे नवे. आम्ही माऊलींच्या समाधी सोहळ्यासाठी आळंदीमध्ये येतो. आळंदीमध्ये आल्यानंतर ज्यावेळेस घाटावरून येत असतो त्यावेळेस पाणी कमी आहे असं वाटतं, नदीला पाणी कमी आहे असं वाटतं, त्यावेळेस दुःख वाटतं. किंवा या उलट जर घेतलं, लांबून पाणी स्वच्छ दिसतं, लांबून पाणी स्वच्छ दिसतं आणि तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी प्रत्येकाला ते स्नान करण्याची आस असते, अपेक्षा असते. पण प्रत्यक्ष ज्यावेळेस आम्ही उतरून त्या इंद्रायणीच्या काठी जातो त्यावेळेस माणसांनी केलेली घाण ज्यावेळेस समोर येते त्यावेळेस त्या इंद्रायणीचं सुख वाटतं का? आम्हाला वाटतं का? लांबून सुख देणारी इंद्रायणी ज्यावेळेस आम्ही जवळ जातो त्यामध्ये आपणच केलेली घाण आम्हाला दिसते, त्यावेळेस त्या इंद्रायणीचं सुखाचं रूपांतर दुःखामध्ये झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे विचार जर केला तर सुखही खरं नाही आणि दुःखही, सुखही खरं नाही आणि दुःखही खरं नाही. मग पळायचं कशाच्या मागे? पळायचं कशाच्या मागे? धावायचंय का? धावायचं कशाच्या मागे? धावायचंय का? तुम्हाला आम्हाला माहितीये, सगळ्यांना माहितीये, शाळेमध्ये आम्हाला विरुद्धार्थी शब्द शिकवले ना. विरुद्धार्थी शब्द मला सांगा, सुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? शिकवलं ना. सुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दुःख. सुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दुःख आहे. म्हणजे ज्या ठिकाणी सुख आहे त्या ठिकाणी दुःख आहेच ना. आपण सहज म्हणतो ना, नाण्याला दोन बाजू असतातच. एकदा काटा पडला म्हणजे नेहमीच काटा पडेल, कधीतरी छापा पडणारच आहे. म्हणजे जिथं सुख आहे त्याला विरुद्धार्थी शब्द दुःख आहे. मग जर सुख असेल त्या ठिकाणी दुःख निश्चित आहे. मग मागे पळायचं का? मागे पळायचं का? नाही. मग इथं आलो कशासाठी? पहिला प्रश्न मी विचारला, इथं आले कशासाठी? तर प्रत्येकाने सांगितलं म्हणजे माना डोलवल्या की आम्ही इथं सुख मिळावं म्हणून, सुख मिळावं म्हणून आलो. मग जर सुखाच्या ठिकाणी जर दुःख लपलेलं आहे तर सुख पाहिजे का? पाहिजे? आता कोणाला सुख नकोय. म्हणजे ज्या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे तो शब्द आम्हाला त्या शब्दाच्या मागे धावायचं नाहीये. मग असा कोणता शब्द आहे ज्याला विरुद्धार्थी शब्द नाही? असा कोणता शब्द आहे त्याच्या मागे आम्हाला धावायचं, त्याच्या मागे आम्हाला पळायचंय? तो शब्द म्हणजे आपल्या संप्रदायाचं मूळ आहे.
आपल्या संप्रदायाची सुरुवात आहे. तो शब्द म्हणजे आनंद आहे. मला सांगा, आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्द काय? आनंदाची डोई आम्हाला फक्त काय शोधायचं? आनंद शोधायचा. ज्या माऊलींच्या समाधी सोहळ्यानिमित्त आम्ही तुम्ही सर्वजण जमतो, हा समाधी हा शब्द आम्ही खूप सहजरित्या घेऊन जातो. समाधी सहजरित्या आम्ही हा शब्द उच्चारतो, म्हणतो, पण या समाधी या शब्दामागे अखंड असणारा आनंद जो कधीही संपत नाही, कधीही न संपणारा आनंद म्हणजे समाधी आहे. पण आमचं आयुष्य मात्र समाधी सोहळ्याचे सप्ते आणि समाधी सोहळ्याची कीर्तनं ऐकण्यामध्ये. मग मला सांगा, आम्हाला काय पाहिजे हे कळालं ना? आम्हाला काय पाहिजे कळालं की नाही कळलं? आम्हाला काय पाहिजे? आम्हाला नशिबात असणाऱ्या सुखाच्या मागे धावायचं नाहीये. तर मला एक सांगा, सोपं, तुम्हाला सुख मिळावं असं वाटतंय, एखादं सुख तुम्हाला मिळालं, मग ते सुख, मिळालेलं सुख दुःख संपून मिळावं असं वाटतं का दुःख राहून मिळावं असं वाटतं? मिळालेलं सुख दुःख संपून मिळावं का आहे ते दुःख राहून मिळावं असं वाटतं? काय वाटतं? दुःख संपून आम्हाला सुख मिळालं पाहिजे, बरोबर? बरं, जे मिळालेलं सुख आहे ते कायम राहावं असं वाटतं का मिळालेलं सुख जाऊन परत दुःख यावं असं वाटतं? कायम राहावं असं वाटतं. मिळालेलं सुख कायम राहावं असं वाटतं. मग कायम राहावं जर असं वाटत असेल तर ते सुख आम्हाला काय पाहिजे हे कळालं, पण ते कोणापाशी आहे हे सांगितलं नाथ महाराजांनी. अभंगाचं प्रथम चरण. सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी, सुखाची लहरी, सुखाची लहरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, काय सांगितलं पत्ता? जे सुख आम्हाला पाहिजे, काय पाहिजे हे आम्हाला कळालं, पण ते कुठं मिळेल याचा पत्ता सांगितलं ना. कुठे मिळेल? ज्ञानाबाई कुठे? अलंकापुरी. अलंकापुरामध्ये असणारी माझी ज्ञानराज माऊली, जी सर्व सुखाची, त्या सर्व सुखाने भरलेला जो काही आनंद आहे, त्या सर्व सुखाची लोळण त्या माऊलीच्या पायावर. माऊलीच्या जन्माबद्दल जर विचार केला तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची जन्माष्टमी कृष्ण वद्य अष्टमी, बरोबर?
मग माऊलींचा जन्मदिवस, जन्मोत्सव, जन्माष्टमी साजरी करत असताना आपण अजून एक सोहळा करतो. तो कोणता? बरोबर, गोकुळाष्टमी, कृष्ण जन्माष्टमी. बरोबर. म्हणजे माऊलींचा जन्म आणि भगवंताचा जन्म एकाच दिवशी. पण जिथे पण येतो तिथं विचार करण्यासारखी गोष्ट असते. माऊलींचा जन्म आणि भगवंताचा जन्म एकाच दिवशी झाला, पण हा एक दिवस, हे एक साम्य सोडलं तर दोघांचंही जीवनचरित्र एकदम विरुद्ध, एकदम विरुद्ध. भगवंताचा जो काही अवतार कार्य आहे ते माऊलींच्या अवतार कार्यापेक्षा खूप वेगळं. आणि ते जर आपण जगद्गुरु तुकोबारायांच्या बाबतीत जर घेतलं तर जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज, ज्यांच्या नावामध्ये राम आहे, ज्यांच्या नावामध्ये राम आहे, पण वागणं कृष्णासारखं. वागणं पटतंय का? वागणं कृष्णासारखं आहे. कसं काय? संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय रोखोक आहे. कसे? भले तरी देव कासेची लंगोटी, नाहीतर म्हणजे तुकोबारायांचं वागणं कसं आहे? रोखोक आहे, भगवंतासारखं आहे. पण माझे ज्ञानोबा अमूर्तची परी मूर्तू कारुण्याचा काय ज्ञानोबा? म्हणजे मला सांगायचं आहे, जरी अवतार कार्य जन्म एका दिवशी असला तरी अवतार कार्य वेगळं आहे. मुळात भगवंत अवताराला येतो कशासाठी? भगवंताचा अवतार कशासाठी? भगवंताचा अवतार कशासाठी आहे? धर्मरक्षा वया अवतार. भगवंताचा अवतार धर्माचं रक्षण. ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळेस भगवंत अवतार घेतो. भगवंताचा जन्म हा धर्मरक्षणासाठी आहे. आणि संतांचा जन्म कशासाठी? धर्माचे पालन करणे, पाखंड खंडने हेची आम्हा करणे, काम बीज वाढवावे. जगाच्या कल्याणा संतांच्या विमुक्ती, जगाच्या कल्याणा दोघांच्याही बाबतीतली प्रमाणं तुमच्या आमच्या समोर आली की देवाचाही अवतार धर्मरक्षणासाठी आणि संतांचाही अवतार धर्मरक्षणासाठी. पण येतो देव अवतार घेतल्यानंतर देवाचं जे काही अवतार कार्य आहे, म्हणजे जे काही देव कार्य करतो ते कार्य संत करत. देव अवतार घेतल्यानंतर जे कार्य करतो ते कार्य संत करत नाही. आणि संत अवताराला आल्यानंतर संत जे कार्य करतात ते देवाला करता येत. दोन्ही वाक्याचा शेवट नीट आहे का? शेवट काय? देव अवताराला आल्यानंतर देव जे कार्य करतो ते कार्य संत करत नाही. आणि संत जे अवताराला आल्यानंतर संत जे कार्य करतात
ते देवासारखं कार्य करताच येत नाही. देवाला संतांसारखं कार्य करताच येत नाही आणि संत देवासारखं कार्य करत नाही. संतांना जमत पण संत करत नाही आणि देवाला संतांसारखं कार्य करताच येत नाही. याला कारण आहे देवाचा धर्म आहे, देवाचा स्वभाव आहे, भक्ता राखे पायापासी दुर्जनाशी संवाद. देवाच्या नजरेमध्ये एकच गोष्ट आहे, कोणती? दुष्टांचा नाश आणि सज्जनांचा संवार. या दोन गोष्टीवर देवानं धर्म उभा केलाय, धर्माची स्थापना केली. मग मला सांगा, या दोन व्यक्तींवर जर धर्माची स्थापना होत असेल तर इथं बसलेल्यापैकी किती लोक सज्जन आहेत? हातवरती करावर. सज्जन, सज्जन चांगले म्हणतात त्याला, चांगले मराठी भाषेमध्ये. सज्जन लोक कोण कोण आहेत? एक पण नाही. बरं सोडा. दुर्जन कोण कोण आहे? दुर्जन. बरं, सज्जनांनी हातवर नाही केलं ना, दुर्जनांनी नाही, सज्जनांनी आहे ना. संशय. मग बघा, जर देवाला धर्म स्थापन करायचा आहे कशावर? दृष्टांचा नाश, सज्जनांचा संवार. मग इथं विश्वाचं सोडून द्या, आश्रमामध्ये बसलेल्यांमध्ये आपल्याला विभागणी करता आली नाही. सज्जन कोण, दुर्जन कोण, मग धर्म कसा उभा राहील? धर्म कसा उभा राहील? म्हणजे तुमच्या माझ्या सकट इथं बसलेले सज्जनही नाही आणि दुर्जनही. सज्जन म्हणता 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 कधी दुर्जन होतील कळणार नाही आणि दुर्जन म्हणता 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 कधी सज्जन होतील कळणार. म्हणजे आम्ही आडनवीन मध्ये धड इकडची नाही आणि धड तिकडची नाही आणि ह्या धड नसलेल्यांसाठी संत आहेत. विठ्ठल विठ्ठल. संतांचा अवतार कोणासाठी? हे जे मध्ये आहेत ना, मध्ये ओ कदुराचारी विषयी आसक्त. 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 कोणासाठी येत संत? धड इकडचे नाही आणि धड इकडचे नाही, म्हणजे तुमच्या आमच्यासारखे. कारण देवाचा धर्म जो काही आहे तो दृष्टांचा नाश. भगवंताकडे हा एकच नियम आहे, जो दृष्ट त्याचा नाश करून टाकायचा आणि जो सज्जन त्याला सांभाळायचा. पण या नियमावर धर्म उभा राहत नाही, कारण जगतामध्ये सगळेच दृष्ट आहेत असंही नाही आणि सगळेच सज्जन आहेत असंही नाही. इथं आम्ही कीर्तन ऐकतोय, कीर्तनाला आलोय म्हणजे सज्जनाचं लक्षण आहे. कीर्तनाला आलो, कीर्तनामध्ये शांत चित्तानं ऐकतोय, बसलोय, सज्जनाचं लक्ष आहे. पण आमच्या शेजारी एखादा येऊन आमच्या समोर बसला, त्याचा धक्का बसताना आपल्याला लागला तर आपलं तोंड वाकडं होतं की नाही? आम्ही शांत चित्तानं कीर्तन ऐकतोय, कीर्तनाला आलोय, सज्जनाचं लक्षण आहे. पण कीर्तन
कीर्तन ऐकत असताना एखादा आमच्याच जवळचा आमच्याच शेजारी येऊन बसताना त्याचा कोपरा लागल्या आमचं तोंड वाकडं होतं. म्हणजे सज्जन होता मी नाही म्हणत, सज्जन होता कुठेतरी लगेच दुर्जनाची चाहूल लागते. म्हणजे सज्जनही नाहीत आणि दुर्जनही नाहीत, त्यांच्यासाठी माझे साधू संत आहेत महाराज. कारण माझ्या साधू संतांचा स्वभाव आहे महाराज. उद्धराया आले जड जीव, ज्या सगळ्यांचा उद्धार केला. कसा केला? माझे ज्ञानोबारायांनी ज्यावेळेस अवतार कार्याला सुरुवात केली, अवतार कार्य करत असताना जड जीव यांचा उद्धार केला. हरिपाठ लिहून जनांचा उद्धार आहे, भिंत चालवून जडाचा उद्धार आहे आणि रेड्यामुखी वेद बोलवून जीवाचा उद्धार आहे. विठ्ठला मग अवतार कार्य करत असताना माझ्या माऊलीने जीवाचाही उद्धार केला, जनाचाही उद्धार केला आणि जडाचाही उद्धार. पसाय दानामध्ये माझे माऊली म्हणतात, काय म्हणतात? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. पुढे जाऊ भूता परस्परे मैत्र जीवांचे. काय सांगितलं? जे खळांची व्यंकटी सांडो. माऊलींनी सांगितलं का की दुर्जन याला बाजूला काढा, याला भगवंतासारखं मारून टाकलं का? जड जीवांचा उद्धार केला, नवे नवे तो माणूस दृष्ट आहे म्हणून त्याचा संहार करायचा नाही, तर त्याच्या डोक्यामधल्या विचारांचा कुठेतरी संहार झाला पाहिजे आणि तो माणूस चांगल्या वळणाला चांगल्या मार्गाला लागला पाहिजे. हा विचार माझ्या साधू संतांचा आहे. पण हा विचार करण्यासाठी किंवा हा विचार कळवून घेण्यासाठी काय करावं लागेल? हा विचार कळवून घेण्यासाठी काय करावं लागेल? आईकडे लेकरू म्हणून जावं लागेल. आईकडे लेकरू म्हणून जावं लागेल, त्याशिवाय हा विचार कळणार नाही. पण आमचं काय चाललंय महाराज माहितीये का? आम्ही आईला बाजूला सरायला लागलोय ना, आम्ही तू करायला लागलोय. विठ्ठल विठ्ठल. असं एक मन आहे, म्हणतात ते बरोबर आहे. आता हा आपला विषय नाही, पण आलं म्हणून 1-2 मिनिटात सांगतो. बापाची चप्पल मुलाच्या पायात आली की बापानं बाजूला व्हा असं म्हणतात. पण याचा अर्थ असा नाही की मुलांना बापाला ढकलून द्यावं स्वतःच उभं राहावं. नवे नवे ज्या वेळेस आपली लहान मुलगी आईची साडी नेसते, माझ्या मुलीचा शाळेतला कार्यक्रम म्हणून मी तिला माझी साडी नेसवली, तिचं आवरलं, सगळं झालं, कार्यक्रमही पार पडला. कार्यक्रम पार पडल्यानंतर तिची साडी मी सगळं आता काढायचं म्हणून काढली आणि त्यानंतर तिचा पहिला शब्द होता, आई आई आजपासून ही साडी माझी. काय? आई आजपासून ही साडी माझी. आईला कौतुक आहे का नाही? आईला नक्की
नक्कीच कौतुक आहे, पण लेकराला कळलं पाहिजे की आईला कुठपर्यंत आहे. विठाला विठाला चला, तो आपला विषय नाही. फक्त सांगण्याचा एक हेतू असा होता की बाप बाप असतो. विठाला विठाला मग जर आम्हाला त्या आनंदापर्यंत पोहोचायचं असेल तर आम्हाला लेकरू म्हणून आईकडे जावं लागेल. लेकरू म्हणून जावं लागेल. किती उत्कटता पाहिजे आमच्या मनामध्ये तिथपर्यंत पोहोचण्याची, किती उत्कटता. रामदास स्वामींना ज्यावेळेस विचारलं की सुख मिळण्यासाठी काय करावं लागेल किंवा सुखी होण्यासाठी काय करावं लागेल, भगवत प्राप्तीसाठी कोणता मार्ग अवलंबावा लागेल किंवा काय नक्की केल्यानंतर आम्हाला तिथपर्यंत पोहोचता येईल, आता याचं उत्तर द्यायचं म्हणून रामदास स्वामी म्हटले ठीक आहे ये. त्यांचे शिष्य सारखे वारंवार तोच प्रश्न विचारत की नक्की काय करू म्हणजे मला सुखापर्यंत पोहोचता येईल, सुख मला मिळेल. हे प्रश्न विचारून विचारून त्या शिष्यानं भांडावून सोडलं. त्या रामदास स्वामींनी काय केलं, पटकन त्याचं मुंडकं धरलं आणि त्या पातेल्यामध्ये पाणी होतं त्या पाण्यामध्ये बुडवलं. काय केलं, अरे सारखा सारखा तोच प्रश्न विचारतो, त्याचं मुंडकं मान जे काही तुम्ही म्हणाल ते डोकं असं पकडलं आणि त्या पातेल्यामध्ये भरलेल्या पाण्याच्या पातेल्यामध्ये ते दाबलं. तो शिष्य कासावीस झाला, श्वास घेता येईना, पाणी नाका डोळ्यामध्ये जायला लागलं. तरीही रामदास स्वामी वरचा हात काही काढेना, वरचा हात काही काढेना, नाका डोळ्यात पाणी चाललंय. तो आतमध्ये त्याची तगमग सुरू आहे, कधी एकदा माझं मुंडकं बाहेर येईल, कधी माझं डोकं बाहेर येईल, मी श्वास घेईल आणि कधी मी मोकळा होईल. इतकी तगमग झाली. शेवटचा क्षण एक असतो ना, एक क्षण की आता असं वाटतं आता हा कोणत्याही क्षणी जाईल. या क्षणाला रामदास स्वामींनी हात काढला आणि त्यानं त्याचं डोकं वरती घेतलं. जसं वरती डोकं घेतलं, नाका डोळ्यातलं पाणी पुसलं, पटपट पटपट श्वास घ्यायला लागला आणि रामदास स्वामींना म्हणाला, काय स्वामी, मी एक साधा प्रश्न विचारला तुम्हाला आणि त्याचं उत्तर देण्यासाठी तुम्ही मला एवढी मोठी शिक्षा दिली. रामदास स्वामी म्हणले, नाही बाळा, हा श्वास घेण्यासाठी जितकी तगमग तुझी चालू होती, जितका व्याकुळ तू श्वास घेण्यासाठी झाला होतास ना, तितका व्याकुळ जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत देवापर्यंत पोहोचणार नाही. विठाला दर्शनाची, त्या संतांच्या भेटीची लागली पाहिजे महाराज. जोपर्यंत तुम्ही तेवढे व्याकुळ होत नाही तोपर्यंत तुमच्या आमच्या मस्तकावर कृपेचा हात येणार नाही. नवे नवे माझ्या माऊलीने तुम्ही आम्ही मगाशी विचार केला की माऊलींचा विचार काय, अवतार कार्य जन्म कृष्णाच्या अष्टमीचा त्या दिवसाचा आहे, पण कार्य मात्र कारुण्यानं भरलेलं आहे महाराज. माझ्या माऊलींचं कार्य कारुण्यानं भरलेलं आहे. नवे नवे माऊलीच का, माऊलीच का, याचं उत्तर आहे लोपले ज्ञान ज्योती.
लोपले ज्ञान जगी, ज्यावेळेस ज्ञानाचा कुठेतरी अंत झाला, ज्ञान लोकलं, त्यावेळेस अवतार झाला. कोणाचा अवतार झाला? माझ्या मुलींचा. मुळात आम्ही ज्या सुखाच्या आणि दुःखाच्या मागे धावतोय ना, ते सुख आणि दुःख या मागे धावण्याचं कारणच मुळात अज्ञान आहे. सुखाविषयी असलेलं आमचं अज्ञान आणि दुःखाविषयी असलेलं आमचं अज्ञान, या दोन गोष्टींच्या अज्ञानामुळे आम्ही त्या गोष्टींच्या मागे धावतोय. पण ज्या क्षणी ते अज्ञान बाजूला होईल आणि ज्ञानाची प्राप्ती तुम्हाला आम्हाला होईल, त्यावेळेस सुखही नश्वर आहे आणि दुःखही नश्वर आहे. दोन्हीही नश्वर आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी माझ्या ज्ञानोबांना अवतार घ्यावा लागला. मला लोपले ज्ञान जगी हित दिन तीत, फक्त आणि फक्त तुमच्या आमच्या हिताचा विचार माझ्या माऊलींनी करावा. कशासाठी जन्माला आले माऊली? कशासाठी प्रकट झाले माऊली? का? फक्त आणि फक्त हिताचा कळवळा होता. माऊलींनी जन्माला यावं, प्रकट व्हावं, जन्म घेतला, अवतार कार्य सुरू झालं. माऊली जन्माला आले कशासाठी? कैवल्याचा पुतळा, कैवल्याचा पुतळा जगतला पुतळा, कैवल्याचा पुतळा जगतला पुतळा,
नाही महाराज. फक्त एकदा सगळ्यांनी डोळे मिटा आणि त्या माऊलींचा चेहरा, माऊलींची समाधी डोळ्यासमोर आली. एका 2 मिनिटामध्ये माऊलीचं चरित्र तुमच्या आमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं ना, तर आम्हाला जाणवतं नवे जन्माआधीपासून माझ्या माऊलींच्या जीवनामध्ये दुःख आणि दुःखच आहे. पण तरी सुद्धा सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. फक्त आहे, फक्त दुःख आहे, पण माऊली इतकं सुखी आज कोणी नाही. माऊली इतकं सुखी कोणी नाही. म्हणती ज्ञानाबाई आई, कोणाला म्हटलं म्हणती ज्ञानाबाई आई, माझ्या माऊलींना आई म्हणावं याचं कारण आहे. आई होणं सोपं नाही महाराज, तेही कधी. स्वतःच्या मस्तकावर आईचं छत्र नसताना आई पण काय असतं. आम्ही म्हणतो ना आई झाल्याशिवाय आई पण कळत नाही. आम्ही सहज म्हणतो आई झाल्याशिवाय आई पण कळत नाही. माझ्या माऊलींना आई पण कसं कळालं, कसे झाले माझ्या माऊली जगाची आई. जर स्त्री त्या ठिकाणी असलेला आई पण अनुभवल्याशिवाय कळत नाही, मग माऊली त्या ठिकाणी असलेल्या पुरुषत्वाला आई पण कसं समजावलं, कसं ते आई पण जगले असतील. ज्यात एकमेव कारण आहे महाराज, फक्त आणि फक्त जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड. आणि म्हणूनच या जन जड जीवाचा उद्धार करण्यासाठी माझ्या माऊलीचा अवतार आहे कैवल्याचा पुतळा. संपूर्ण अभंगाचा जर तुम्ही आम्ही विचार केला ना, व्याकरणाच्या दृष्टीने जर तुम्ही आणि सर्वजण अभंगाचा विचार केला, 1-2 मिनिटात सांगून जाईल की या अभंगामध्ये माझ्या माऊलींना प्रत्येक ठिकाणी स्त्री वचनानं संबोधित केलंय. कुठल्या मुळात साधू संतांच्या ठिकाणी स्त्रीत्व आणि पुरुषत्व या दोनही भावना नाही, पण तुम्हा आम्हाला समजण्यासाठी म्हणून सांगते. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई, शिव पीठ हे जुनाट ज्ञानाबाई, वेद शास्त्र देती ग्वाही म्हणती आणि ज्ञानाबाईचे चरणी. प्रत्येक ठिकाणी ज्ञानाबाई आणि ज्ञाना आई हे 2 शब्द तुम्हाला आम्हाला दिसतात. याचं कारण आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ज्यांचा समाधी सोहळा, ज्या समाधी हा शब्द फक्त उच्चारून बघा, डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद त्या शब्दामध्ये फक्त. आणि ती समाधी माझ्या माऊलीने अनुभवावी, ती समाधी त्या माझ्या माऊलीने घ्यावी, एवढी ताकद माझ्या माऊलीमध्ये. म्हणून आई, योग्यांची माऊली हे संबोधन माझ्या माऊलींना दिलं. आज या ठिकाणी ज्या छत्रछायेखाली तुम्ही आम्ही बसलेलो आहोत ती माझी सद्गुरू माऊली सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरू माऊली सच्चिदानंद रामदास बाबा, या दोघांचाही कृपा आशीर्वाद तुमच्या आमच्या मस्तकावर आहे. त्यांनी आपलं आई पण त्यांच्या जवळ घेतलं, आपली आई होऊन ते आपल्या जवळ आले. मूळतः धर्म असा आहे की लेकरानं आईकडे धावायचं असतं, पण आपल्या बाबतीत उलट झालं, आई आपल्याकडे धावून आली. कारण आईला माहिती होतं लेकरू कुठेतरी पडलंय, आणि लेकरू पडल्याशिवाय आई धावत येत नाही.
नाही लेकरू पडलंय असं ज्यावेळेस जाणवलं त्यावेळेस माझी दोन्ही सद्गुरू माऊली आमच्यापर्यंत धावत आली आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या या जड जीवाचा उद्धार केला. म्हणून त्याचे सरते शेवटी एवढंच सांगेल, सगळं काही करा, सगळं करा, कीर्तन करा, प्रवचन करा, महाराज व्हा, मोठे व्हा, छोटे व्हा, सगळं करा, पण बापाची जागा घेऊ नका. विठ्ठल विठ्ठल. हरी हरी हरी. सोनियाचा दिवस आज, सोनियाचा दिवस आहे अमृते पाना. गोपाळे तुझे ध्यान लागो, गोपाळे तुझे ध्यान लागो, गोपाळे तुझे ध्यान लागो, गोपाळे तुझे ध्यान लागो. आनंद विसंत हरी जगत हरी, आनंद विसंत हरी जगत हरी. गोपाळे तुझे ध्यान लागो, गोपाळे तुझे ध्यान लागो, अमृते पाहिला नामाठविता रूपी प्रगटे पै झाला. गोपाळा रे तुझे ध्यान लागो माझे मना, आणून विसंबे जगत्रय हरी जगत्रय जीवना. तनु शिवे तनु मन शरण विनटलो तुझे पायी बाप रखमा देवर आणून काही. गोपाळ रे तुझे ध्यान लागो माझे मना, आणून
संभेहारी जगत्रय जीवना विठला विठला. अभंगाचं निरूपण करण्यापूर्वी थोडासा परिहार. आत्मोन्नती आणि विश्वशांती गुरुभक्त मंडळ आळंदी यांच्या माध्यमातून संपन्न होत असणारा ज्ञानेश्वर माऊली महावैष्णव समाधी संजीवन सोहळा स्वानंद सुखनिवासी सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा यांच्या कृपा आशीर्वादानं या ठिकाणी या पवित्र अलंकापुरामध्ये संपन्न होत आहे. आणि संपन्न होत असताना या मंडळाच्या माध्यमातून आमच्या गुरुबाई हरिभक्तीपरायण मीराताई, आमचे गुरुवर्य बारीक बाबा गायकर यांच्या माध्यमातून यांना विचारण्यात आलं की आंबेगाव तालुक्यामध्ये म्हणा किंवा तुमच्या भागामध्ये, तुमच्या भागातून कीर्तनकार या ठिकाणी सेवेसाठी द्या. आणि मग त्यांनी या ठिकाणी मला त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी द्वादशीच्या पर्वाची सेवा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तसं पाहिलं तर बाबांनी आमच्या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात या संप्रदायाचा प्रचार प्रसार केलेला आहे. आणि त्या माध्यमातून अनेक नामधारक अतिशय चांगल्या पद्धतीनं या संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार चांगल्या पद्धतीने करीत आहेत. आणि तेच कार्य करण्याची आमची मनोमन इच्छा असताना आम्हाला या विश्वस्त मंडळाचं, त्याचबरोबर आमच्या मीरायांचा असेल, गायकर बाबांचा असेल, हरिभक्ती परायण आमचे गुरुवर्य शांताराम बाबा जाधव यांचं मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला लाभतं. आणि हे कार्य, सद्गुरूंचं कार्य करण्यासाठी आम्ही अतिशय उत्साहानं परावृत्त होतो. आणि म्हणून आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. अभंगाच्या पदापदाचं चिंतन करत असताना अभंगाची सुरुवात सोनियाचा दिवस आजी अमृते पहा. सोनियाचा दिवस म्हणजे अतिशय, सोनं म्हटलं की सर्वांच्या जीवनात अतिशय महत्वाची वस्तू. कारण आमच्या महिला भगिनीने जर विचारलं की तुमच्या जीवनात महत्व कशाचं आहे, तर प्रत्येक महिला सौभाग्य अलंकारामध्ये बोलत असताना सगळ्यात जास्त महत्व सोन्याला देतात. त्याच्या पुढे काही आहे, परंतु सोनं सहज उपलब्ध आहे म्हणून सोन्याला जास्त महत्व देतात. पण सोन्याचा अतिशय महत्वाचा दिवस तो कशा पद्धतीने पाहिलाय, तर नाशिवंत म्हणजे केव्हा ना केव्हा जे जे दृष्टीचे ते नाशिवंत, पण तो पाहिला कशाने, तर तो अमृते पाहिला. म्हणजे तो पाहिला कसा पाहिला, तर अमृत दृष्टीने पाहिला. म्हणजे आजचा दिवस महत्वाचा, सोनियाचा दिवस आजही अमृते पाहिला. आणि कशाच्या माध्यमातून पाहिला, तर नाम आठविता रूपी प्रगट. म्हणजे मला हा सोन्याचा दिवस, हा आनंदाचा दिवस हा कशामुळे प्राप्त झालाय, तर नाम आठविता रूपी प्रगट झाला. द्वितीय चरणात काय सांगताय, गोपाळ रे तुझे ध्यान लागो माझे मना. गोपाळाला म्हणजे तो गोपाळ आहे ना, तो गोपाळ आहे.
तो राखतो, त्याचं कामच आहे राखण्याचं. म्हणून गोपाळा रे तुझे करतोच राखतो ना. कानोबा कानोबा निवडी आपली गोधनी, नाही का? त्यालाच सांगतात सगळे गोपाळ, त्याला विनंती करतात की तुझी गोधनी, म्हणजे तो गोपाळ आहे. म्हणून गोपाळा रे तुझे ध्यान लागो माझी मना. कारण सगळ्यात बाधक जी गोष्ट आहे परमार्थामध्ये मन. चंचल ही मन कृष्ण प्रभाती बल दृढम तस्या निग्रहे म्हणे वायोरिव सदुष्करम. म्हणजे मन हे अडथळा निर्माण करतं, मन हे विक्षेप निर्माण करतं. म्हणून मनाला, म्हणजे आपण ज्यावेळेस एखाद्या रस्त्याने जात असतो आणि रस्त्याने जात असताना एखादं कुत्रा आपल्यावर धावून येतं आणि कुत्र्याला किती हाड 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 म्हणलं तरी ते कुत्र काय आपला पिच्छा सोडत नाही. परंतु त्या घरातल्या मालकाला आवाज दिला की मालक तुमचा कुत्रा आवरा, तर तो मालक एकच आवाज देतो, बंड्या शांत. लगेच शांत होत आणि त्याने आवाज दिल्याबरोबर ते आपल्या पुढे काय करतं, शेपटाचा गोंडा घोळत येतो. म्हणजे अशा पद्धतीने, कारण तो गोपाळ आहे म्हणून त्याला सांगितलं जातंय की गोपाळा तुझे ध्यान लागो माझे मना. म्हणजे मनाला आवरायचं काम कोणाचं आहे, तेही त्याच आहे. म्हणजे आपलं जर ध्यान त्याच्यावर राहिलं तर नक्की आपलं मन देखील त्या ठिकाणी स्थिरावं. आणि आणून विसंबे जगत्रय जीवना, म्हणजे एक क्षणाचा देखील, म्हणजे क्षण सुद्धा जास्त झाला. आणू म्हणजे त्याच्याही खाली. आपण आरतीमध्ये काय म्हणतो, आरती दर्शन हिळा मात्रे, म्हणजे पापणी लावतात त्याला निमिष म्हणतात. पापणी लावते त्याला काय म्हणतात, निमिष म्हणतात. आणि त्याचा 8वा भाग म्हणजे हिळा आणि त्याचा 1000वा भाग म्हणजे आणू. म्हणजे इतका कमी अवधी सांगितलाय. आणू न विसंबे म्हणजे एवढा कमी वेळ सुद्धा आम्हाला तुझा विसर पडू. आणू न विसंबे जगत्रय जीवना, कारण जगाला तो जीवन देणारा एकमेव परमात्मा आहे. म्हणून त्याचा विसर पडू देऊ नको. कारण तो मलाही सांभाळतो ना, जसं सर्वांना सांभाळतो तो मला सांभाळतो, त्याप्रमाणे मला त्याचा देखील विसर पडू देऊ नको, असं देखील अभंगाच्या द्वितीय सांगतात. आणि तनु मनु जीवे, तन मन आणि जीव. तनु मनु जीवे विनटलो तुझे पायी. म्हणजे आता हे सर्व काया वाचा मना, कायाने वाचने आणि मनाने त्या ठिकाणी जर आपण शरण गेलो तर तनु मनु जीवे विनटलो तुझे पायी. आणि बाप रेखमा देवी अनोनीने काही, कारण त्याच्याशिवाय जगामध्ये कुठलंही काही, एवढी जागा सुद्धा विठ्ठल जळी स्थळी भरला कोठे ठाव नाही उरला, एवढी थोडी सुद्धा जागा शिल्लक नाही. म्हणून त्याच्याशिवाय आपल्या जीवनामध्ये काहीही शक्य नाही, कोणतीच गोष्ट शक्य नाही. म्हणून तन मनु जीवे विनटलो तुझे पायी, आणू न विसंबे बाप रखमा देवी वरा वाचवणी काही. अशा प्रकारचा साधा सरळ या ठिकाणी भावार्थ आपल्या समोर ठेवलेला आहे. विठ्ठल आता या ठिकाणी थोडा वेळ कमी आहे तरी देखील आपण अतिशय सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादानं चांगलं चिंतन करायचा प्रयत्न करू. पहिली गोष्ट माऊली हे सांगतात, सोनियाचा दिवस. काय प्रक्रिया घडली हो? सोन्याचा दिवस माऊली ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये येऊ. अहो सगळ्याच लोकांनी त्रासच दिला ना, कुणी त्रास दिला नाही. चांगल्या चांगल्या जाणकारांनी त्रास दिला, पंडितांनी त्रास दिला, सगळ्यांनी त्रास दिला. चांगल्या चांगल्या नामवंत मंडळी, पुढारी मंडळी असतील, गावाचे प्रसिद्ध असतील, त्या सर्व मंडळींनी त्रास दिला. आणि एवढा त्रास भोगून देखील आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेऊन देखील त्यांना लोक समाजात घेत नाही, त्यांना धर्मात घेत नाही. हे दुःख त्यांच्या जीवनामध्ये होतं. हेही दुःख बघून त्या ठिकाणी वडिलांच्या आदेशाप्रमाणे ते दिलेले ते पत्र ते घेऊन पैठणला गेले. पैठणला गेले त्या ठिकाणी देखील त्यांना त्यांचं जे काही शुद्धीपत्र मिळवायचे
त्यासाठी देखील सांगण्यात आलं तुम्हाला शुद्धीपत्र देता येणार नाही. आणि मग त्यांनी जे काय त्या ठिकाणी प्रक्रिया केली, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भगुंजाचा हरविला, हे सगळं केलं. पण माऊली ज्ञानोबारायांचं अंतःकरण अतिशय दुःखी झालं होतं. का दुःखी झालं होतं? कारण धर्मात येण्यासाठी, लोकांमध्ये मान सन्मान मिळवण्यासाठी, लोकांमध्ये आपल्याला भक्ती करण्यासाठी येण्यासाठी चमत्कार करून दाखवावे लागतात. ही गोष्ट ज्ञानोबारायांना पटत नव्हती. आणि हे पटत नसल्या कारणानं ज्ञानोबारायांचं अंतःकरण अतिशय विकल झालं. ज्ञानोबारायांना वाटलं की जगामध्ये चमत्काराला नमस्कार केला जातोय, ही गोष्ट अतिशय चांगली नाही. आणि मग ज्ञानोबारायांचं अंतःकरण अतिशय दुःखी झालं. आणि मग त्यावेळेला त्या श्रीगुरूंनी पाहिलं की खरोखर हीच वेळ आहे. आता ज्ञानोबारायांच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण झालेला आहे. आता या ठिकाणी हीच वेळ आहे. आणि मग जसं शेतकरी वापसा पाहून त्या ठिकाणी पेरणी करतो, त्याच पद्धतीनं बरी अवधानाचा वापसा लागला सोनी आईचा, आणि मग पेरावया दिवसा श्री निवृत्ती. आणि मग निवृत्ती दादांनी विचार केला की आता हीच वेळ आहे, मी याच वेळेला पेरणी केली, कारण या ठिकाणी वापसा झालेला आहे. उत्तम अशा प्रकारचा वापसा पाहिला. आणि मग त्या ठिकाणी ज्ञानोबारायांच्या अंतःकरणामध्ये पेरणी चालू केली. काय कशी पेरणी केली? ज्ञानदेव म्हणे मी चाळे, सद्गुरूंनी केले कोडे, माथा हात ठेविला पुढे ते बीज अविद्येच्या निदा विश्व स्वप्नाचा धांडा भोगीत होता प्रभुदा अनादितो. तो गुरु कृपेचे निधावे, महावाक्याचे निनावे, माथा हात ठेविला नोहे थापटीला जायचा. आणि मग ती अनुग्रहाची प्रक्रिया ज्ञानोबारायांना केल्यानंतर त्या ठिकाणी डोक्यावर हात ठेवला आणि कानावचनाची भेटी, सरिताची पैकिरटी, वस्तू होऊन कुठी. मग ज्ञानोबारायांच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी, कारण ही जी प्रक्रिया तुमच्या आमच्या समोर करून दाखवायची आहे, ती त्या ठिकाणी सगुण रूपाने करून दाखवली. आणि तुम्हाला आम्हाला देखील या प्रक्रियेचं ज्ञान व्हावं म्हणून करून दाखवली. कदाचित लोक म्हणतील महाविष्णूचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर, परंतु तुमच्या आमच्यामध्ये ते अवसरे मी साकार होऊन अवतरे, अज्ञानाच्या अंधारे गिळून निघाली, सज्जनन करवी थोडी सुखाची होती. तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये सुख निर्माण व्हावं, तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये ज्ञान निर्माण व्हावं. आणि म्हणून त्यासाठी ज्ञानोबारायांची ही प्रक्रिया, आणि ज्ञानोबारायांनी केलेली, ज्ञानोबारायांसाठी सद्गुरूंनी केलेली प्रक्रिया. हात ठेविला वासाची, हात ठेविला वासाची, प्रसाद घेऊन केले सुखी. हात ठेविला मस्तकी, माथा हात ठेविला नव्हे तापटीला जैसा. आणि मग त्या ठिकाणी सांगितलं, त्या ब्रह्म अनुभूतीवर त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांना आणून ठेवलं आणि सांगितलं, सद्गुरूंनी आज्ञा केली, सांगितलं की ज्ञानोबा तुझा जन्म कृष्णाष्टमीचा आहे आणि तुझ्या कंठामध्ये मुरलीचे स्वर आहे. जगामध्ये ज्ञानाचा अभाव आहे आणि ज्ञानाचा अभावामुळं या ठिकाणी ज्ञानी असणारी मंडळी ही आपल्या ज्ञानाचा उपयोग सज्जनांच्या कल्याणासाठी करीत नसून त्या ठिकाणी सज्जनाला, चांगल्या माणसाला, सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी त्या
शास्त्राचे हत्यारे बनून त्यांच्या गळ्यावर चालवली जात आहे. आणि म्हणून जे असलेलं गुह्य हे ज्ञान आहे हे प्रगट कर, सर्वसामान्य माणसाला कळू दे, सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडू दे. सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी भगवान परमात्म्याने कुरुक्षेत्रावर सांगितलेली गीता तू आता मराठीमध्ये सांग. सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश झाला पाहिजे. माझे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, घेणे देण्याची वरी होऊ दे जग. माझा मराठाची बोल कौतुके, त्या अमृताचे पैजा जिंके, ऐशी अक्षरे रचिकेली वेळी. अशा पद्धतीने माऊली ज्ञानोबरायांना सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे ज्ञानोबरायांनी अगदी त्याच पद्धतीचं कार्य केलं, त्याच पद्धतीचं कार्य केलं. आणि त्या मराठीच्या नगरीमध्ये ब्रह्मविद्येचा काळ झाला. गुह्य असणार तत्वज्ञान प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्माची प्रगट असणारे नाव गुह्य. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझ्या. निर्गुण असणारं जे तत्व आहे ते ज्ञानोबरायांना या ठिकाणी सद्गुरूंनी दिलं. आणि त्याच निर्गुण तत्वाचा आधार घेऊन या ठिकाणी ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार त्या ठिकाणी ज्ञानोबरायांनी संपूर्ण जगभर केला. महाराष्ट्रभर नव्हे तर जगभर त्या ठिकाणी या ज्ञानाचा प्रसार केला. माऊली ज्ञानोबरायांची उंची अनुरणुया तुकडा तुकाच्या आकाशा एवढा. आणि त्याच पद्धतीने माऊली ज्ञानोबरायांची उंची आहे. माऊली ज्ञानोबराय सामान्य संत नाही. माऊली ज्ञानोबराया या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये या ठिकाणी महाविष्णूचा अवतार म्हणून या ठिकाणी आले. तुम्हाला आम्हाला ज्ञान दिलं आणि या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला देखील ज्ञान दिलं. त्याचबरोबर अतिशय त्याहीपेक्षा नवीन आलेल्या साधकांसाठी हरिपाठ दिला. त्याचबरोबर जे चांगले तत्वज्ञानी आहेत त्यांच्यासाठी अमृत अनुभव दिला. त्याचबरोबर चांगदेव 65 सारखे अतिशय दिव्य अशा प्रकारचे ग्रंथ दिले. आणि माऊली ज्ञानोबरायांनी आता उद्या समाधी सोहळा संपन्न होते एवढं कार्य केलं. आणि मग एवढं कार्य केलं, कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे देणे होणे असं साठी केला होता. आता एवढं सगळं केलं. आणि माऊली ज्ञानोबरायांच्या अंतःकरणामध्ये जो आनंद झाला, जो दिवस त्या ठिकाणी आपल्याला उद्या पाहायचा आहे, तो दिवस सोन्याचा दिवस या ठिकाणी माऊली ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये आला. आणि त्या दिवसाचे वर्णन माऊली ज्ञानोबराय सोनियाचा दिवस आली अमृतेचा, सोनियाचा दिवस आली अमृतेचा, सोनियाचा दिवस आली अमृतेचा, सोनियाचा दिवस आली. सोन्याचा दिवस आज अमृते पाहिला. कारण अमृते का पाहिला? कारण त्या ठिकाणी काय मिळालं? नाम अमृत त्या ठिकाणी ज्ञानोबरायांना मिळालं. आणि त्या नाम अमृताच्या साह्यानं सोन्याचा दिवस, धन्य आजी दिवस सोनियाचा भला. म्हणजे आज हा सोन्याचा दिवस तुमच्या आमच्या जीवनामध्ये देखील कशामुळे आहे? तर त्या सद्गुरूंच्या कृपेमुळे आहे. बरेच लोक म्हणतात की काय, बरेच लोक आता आम्हाला रोज भेटतात, वेगवेगळ्या प्रकारचे माणसं भेटतात, काय गुरुची गरज आहे,
का आपण ज्ञानेश्वरी अध्ययन करू, वाचन करू, ध्यान करू. ध्यानाची प्रक्रिया आता युट्यूबला वगैरे बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. पण भावी देव न कळेली संदेह गुरुविना अनुभव कळे. द्वैताची छाडणी गुरुविन ज्ञान तया कैसे कीर्तन. म्हणजे ज्ञानोबराने देखील ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. निर्गुण असणार तत्व हे प्रगट करता येत नाही. म्हणजे त्या ठिकाणी ते प्राप्त करून घे. एक मी सुंदर अशा प्रकारचे ते भजन ऐकलं बरं का बाबा. कुछ न बिगड़ेगा तुम्हारा गुरु शरण आने के बाद, हर खुशी मिल जाएगी चरणों में झुक जाने के बाद. प्रेम के मंजिल के राही कष्ट पाते जरूर, बीज फलता है सदा मिट्टी में मिल जाने के बाद, हर खुशी मिल जाएगी चरणों में झुक जा. ज्यांनी ज्यांनी ह्या मार्गाचा अवलंब केला त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये त्यांना दुःख प्राप्त झालं. म्हणजे माऊली ज्ञानोबारायांनी हा मार्ग स्वीकारला, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना दुःख मिळालं. तुकोबारायांनी जेव्हा हा मार्ग स्वीकारला त्यांच्या जीवनामध्ये त्यांना दुःख मिळालं. परंतु प्रेम के मंजिल के राही कष्ट पाते हैं जरूर, बीज फलता है सदा मिट्टी में मिल जाने के बाद. कारण बी जमिनीमध्ये पेरल्यानंतर त्याला स्वतःला मिटवावं लागतं, मीपणा अहंकार घालवावा लागतो आणि मग त्याला फळलिया तरुची शाखा सहज भूमी उतरे देखा. त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या बीजाला अंकुरित होतं. त्याला ज्ञानाचे ते चालते ज्ञानाचे बिंब, दयाचे अवयव सुखाचे कुंभ ये रे माणूस पण भांब लौकिक. मग त्याला चालत्या बुलत्या ज्ञानाचे हातपाय फुटतात. आणि हे केवळ संत कृपेने होतं, सद्गुरूंच्या कृपेने होतं. देख कर काली निशा को ए भ्रमर मत हो निराश. म्हणजे रात्र पाहून भवरा कसा निराश होतो. कुणाच्या जीवनामध्ये दुःख असेल, कुणाच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी असतील, आर्थिक अडीअडचणी असतील, दुःख असेल आणि परंपरेनं दुःख मिळत असतं. परंतु देख कर काली निशा को है भ्रमर हो मत हो. सूकी गलिया फिर खुलेगी रात ढल जाने के. केव्हा ना केव्हा तुमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस हा सद्गुरूंच्या ज्ञानाचा प्रकाश येईल त्यावेळेस तुमचं दुःख कायमस्वरूपी केल्याशिवाय राहणार नाही. त्या दुःखाची बीज भाजून केलेला आहे, आम्हा जन्म मरण नाही. अशा पद्धतीची अवस्था तुमची त्या दुःखाची निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं दुःख असं कापरासारखं जळून जाईल. म्हणजे त्याचा अंशी सुद्धा शिल्लक राहणार. कापराची वाती उजळलेली ज्योती भाईचं समाप्ती झाली तशा पद्धतीनं तुमचं दुःख. पण कधी ज्यावेळेस सद्गुरूंची कृपा होईल त्यावेळेस हे शक्य आहे. म्हणून संतांना भेटलं पाहिजे. संतन के संग Thank you.
अन्य प्राप्ती नाही ऐसे वेद देते पाहिजे. संतांना भेटलं पाहिजे आणि संतांना भेटले कधी होईल भेटा. माऊली ज्ञानोबरायांना संत भेटले. संत भेटती आजी मदतीने मी झालो चतुर्भुज दोन्ही भुजा सुळी सहज दोन्ही सूक्ष्म वाढल्या. हे कधी शक्य झालं तुमच्या जीवनामध्ये? कधी शक्य झालं? पुण्य फळले बहुत चरण पावलो. पुण्याचा परिणाम हे पुण्य आपल्या जीवनामध्ये ईश्वर अर्पण बुद्धीने पुण्य केल्यामुळे आपल्याला संतांची भेट झाली. आज फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळी अलिंगने संताची दिव्य झाली माझी काया मस्तकरे पायावरी ठेविता कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुल्या पदी वैसविले बाप रखमा देविले भक्ता दिले वरदान. म्हणजे ही एवढी कृपा संत आपल्यावर करतात. मग का भेटू नये संतांना? कारण आपल्या जीवनामध्ये दुःख आहे ना. दुःख नाही कोणाच्या जीवनामध्ये नाही असं नाही ना. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कशाचं ना कशाचं तरी दुःख आहे. आणि एक दुःख काहीच्या जीवनामध्ये समजा आर्थिक लाभाचं आर्थिक काही अडचण नसेल. पैसा पाण्याने भरपूर श्रीमंत असतील तिथे पैशाचं दुःख नसेल. काहीच्या जीवनामध्ये मान प्रतिष्ठा भरपूर असतील. काही आमदार खासदार प्रतिष्ठेचंही दुःख नसेल. काहीला प्रतिष्ठेचं दुःख आहे. पैसा भरपूर आहे पण प्रतिष्ठा मिळत नाही. प्रतिष्ठेचं दुःख काहींना सगळ्या गोष्टी मुलं सगळी अनुकूल आहे प्रतिकूल आहे सगळ्या गोष्टी म्हणजे पुत्र पण एक दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे ते जन्म मरणाचं दुःख. म्हणजे आपण खूप प्रवास केलाय तसं पाहिलं तर आपल्याला कळलं पण आहे आपल्याला माहिती पण आहे आपला प्रवास किती झालाय. म्हणजे 20 लक्ष योनी वृक्षा माझी घ्याव्या जळचरी भोगाव्या 9 लक्ष 11 लक्ष योनी किरड्या माझी घ्याव्या आणि 10 लक्ष योनी पशुची घरी 10 लक्ष योनी पक्षामध्ये आणि 30 लक्ष योनी पशुची घरी आणि मानवा वितरी 4 लक्ष नाम माने तव नरदेह या नरा नाम एवढा प्रवास आपल्याला माहित नव्हता पण निदान जो झालेला प्रवास आहे तो तरी आपल्याला माहिती आहे का? जो आपला जीवदशेला आलो गर्भवासापासून किती त्रास झाला तो या सांगू गर्वीच्या
गर्भीच्या यातना खूप आहेत. मांस मळ मूत्र जाना आणि तुझं क्षणोक्षण गर्भात देखील क्षणोक्षणा घाता असे म्हणजे गर्भात देखील मारायचा लोक प्रयत्न करतात. राजा परीक्षितला गर्भात मारायचा प्रयत्न केला की नाही? केला ना प्रयत्न. म्हणजे गर्भात देखील त्या ठिकाणी घाताची भीती आहे. आणि आता पूर्वीचा काळ आताचा काळ थोडासा बरा आलाय. पूर्वीचा काळ जर आला म्हणजे बाळ जन्माला यायचं आहे. बाळ जन्माला यायचे 9 महिने 9 घटका भरलेले आहेत, 9 दिवस झालेले आहेत. आणि मग त्यावेळेस पूर्वीचा काळ डॉक्टर नव्हते. आपल्या गावाकडची गोष्ट महाराज, गावाकडची पण गोष्ट बाबा, गावाकडं बाई आणलेली असती आणि त्या ठिकाणी ती दाईबाई यायची, सुईनबाई यायची आणि ती म्हणायची सांगा लवकर सांगा, लवकर लवकर सांगा, काय सांगा की तुम्हाला आई पाहिजे का बाळ पाहिजे, आई पाहिजे का बाळ पाहिजे. आणि मग चांगली जाणकार मंडळी काय म्हणतात, नाही नाही झाडं असेल तर फळं भरपूर येतील. अशा पद्धतीची पूर्वी लोक सांगायचे. आणि मग म्हणायचं काय झालं तरी बाळ नसलं तरी चालेल, आपण काय करा आईला ठेवा. बरोबर आहे काही असंच म्हणलं असतं ना तुम्ही, असंच म्हणलं असतं ना. आपल्या वेळेला असं म्हणलं असतं तर आपल्या म्हणजे आताची परिस्थिती ती नाही, आताची परिस्थिती बरी आहे. पण त्या ठिकाणी तेव्हा देखील म्हणजे जन्माला यायचे गर्भवासात दुःख आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी जन्माला यायला लागला तेव्हा देखील दुःख आहे. बरं ठीक आहे म्हणले, आता जन्माला आला मग सुटला ना एकदाचा, सुटला. त्या ठिकाणी ताईबाईने आपली ती जी जोडलेली नाळ आहे ती फोडून टाकली आणि आता सुटला म्हणले. आता सुटला, सुटला कशाचा सुटला? त्या ठिकाणी त्याला झोपवलेला आहे, पाळण्यात झोपवलेला आहे. पाळण्यात झोपवलेला असताना काय करतात, त्याला मच्छर चावतात, त्याला सांगता येत नाही. मच्छर चावतात, त्याला ताप येतो, थंडी ती सांगता येत नाही. त्याला भूक लागलेली असते, आईला वाटतं की त्याला अपचन झाले, त्याला पाचतच नाही, त्याला पाचन अपचन झाले, पोटात दुखायला लागले, पोटात काहीतरी झाले म्हणून ती काय म्हणते की याला काय पाजायला नको, डॉक्टरकडे घेऊन जा. आणि त्याला लागलेली असते भूक. पण कधी किती असते भूक भरपूर, त्याला भूक लागली म्हणून रडत असत आणि त्याला ती पाजते पण. आणि ती पाजलेलं जे आता झालेलं तिला वाटलं भुकावलेलं आहे का काय, मग ते अजून पाजते. म्हणजे तिला सांगता येत नाही. म्हणजे त्या ठिकाणी बालपणाचं फार दुःख आहे. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. आता थोडासा मोठा झाला, शाळेत जायला लागला, शाळेत जायला लागला, शाळेत जायला लागला, शिक्षण विद्याभ्यास घ्यायला लागला, तर ज्ञानाच्या गोष्टी शिकायला लागला. शिकायला लागल्यानंतर त्या ठिकाणी ती तरी कुठं दुःख आहे. तिकडे काही एखादं चुकलं तर मास्तर पट्ट्याने आणते. पण आता मारायची पद्धत बंद झालेली. पण त्या ठिकाणी घरी आल्यानंतर तुला कमी मार्क पडले म्हणून बाप काय साधा ओरडतो का? खूप ओरडतो. पण तेही दुःख आहे. ते थोडा झाला पुढं त्याला तरुण झाला आणि मग तरुणपणामध्ये तारुण्याचा मस्ती असते. तारुण्याच्या मस्तीमध्ये विषय वाचण्यामध्ये त्या ठिकाणी तो जीव अडकला जातो, जीव अडकला जातो. आता मग काय म्हणतो की आता मला त्या गोष्टी पाहिजे, त्या गोष्टी पाहिजे, सुंदर बायको पाहिजे, गाडी पाहिजे, बाईक पाहिजे. म्हणजे त्या अपेक्षेच्या वजामध्ये तो त्या ठिकाणी पुन्हा त्याच्या जीवनामध्ये दुःख, ती एखादी पूर्ण नाही झाली, पूर्णता नाही झाली, पुन्हा दुःख आहे. ठीक आहे म्हणले, आता ती ठिकाणी एखादी गोष्ट मिळाली, सुंदर बायको मिळाली समजा त्याला, किंवा त्याला सहचर्य सुंदर मिळाली, त्याला गाडी मिळाली, बंगला मिळाला, पैसा मिळाला. आता सुखी झाला का? सुखी झाला नाही. त्याला त्या ठिकाणी आपल्या पोटी काहीच नाही, त्याचं दुःख आहे, त्याचं दुःख आहे. पोटी काही नाही म्हणून दुःख 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 करतो. ठीक आहे, पोरं झाली, व्यवस्थित झाली, पण ठीक आहे म्हणले आता तरी सुखी झाला. आता त्याला सगळा प्रपंच पूर्ण झाला त्याचा. आणि हे करत असताना प्रौढपणामध्ये त्या कुटुंबाचं वजा वाता वाता पोरगा म्हणतं मला हे नाही, बायको म्हणते हे आणा ते आणा. कुठं जीव सुखी झाला? सुखी झालाच नाही. परत त्या ठिकाणी हे करता करता वृद्धापकाळ आलो. पण त्या ठिकाणी मग अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे नाही हात पाय डोळा पडली झापड करणं हे वगैरे झाले. वाचा बोले बोबड, हा नाकमुख गळू लागले, नाळा आणि शेपूड श्वाना परी झाली. मग तो वरी चढ गा, तो वरी म्हणती माझा मानती, लहान थोर देह दुःखाची आकाजा, इंद्रिय मावळले आता बाजूला हाजा. एवढं दुःख आम्ही भोगून आम्ही डोकं जागेवर येत नाही. विशेष आहे ना, सर्व सुखाचे आचरण
येतवरी होते हेची कारण दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन विनवितो तुका संता दोन्ही कर जोडोनी जाते हो दान करा जाते पंढरपुरा गाते हो दान करा एवढा लांबून आलोय या वया येतवरी होते दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन हा हिंडता गावाने शिंदलो येर झाली एवढा प्रवास केला एवढा शिंदलो आहे मग संतांजवळ काय उद्धार पावेन काही कृपा करील ऐसे सांगा तुम्ही संत जन करा कृपा समाधान म्हणजे हिंडता गावाने शिंदलो येर झाली कीर्ती हे संतामुखी तो मज दाखवा मी इथं का आलो तर संत ज्याची कीर्ती गातात तो मला हरी दाखवा आणि मग तो हरी सद्गुरूंच्या कृपेने कळला मौली ज्ञानोबरायांना कळला आणि मग त्या ठिकाणी सोनियाचा दिवस तो अमृताने पाहिला मौली ज्ञानोबरायांनी पाहिला तुम्ही आम्ही देखील पाहू शकता काय अशक्य हे भाऊंनी सांगितलं काल प्रवचनामध्ये संत बीच पलटे नाही दुःख अनेक भाऊंनी तर काल अंतकरणाला स्पर्श झाला भाऊ तुमच्या प्रवचनाने ना अंतकरण असं द्रवीभूत झालं होतं अंतकरणापर्यंत गेलं ते प्रवचन म्हणजे असं झालं पाहिजे शब्द अंतकरणाला भिडला पाहिजे भिडल्याशिवाय नाही कारण तिथं तो आमचा देव बसलेला आहे त्याच्या हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आरंभ तो तिथं बसलेला आहे आणि तिथं जर तो त्याला शब्द भिडला नाही तर मग त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये परिवर्तन अशक्य मग काय किती केले पाठांतर वर्म राहिले दूर अशी अवस्था आपली व्हायला नको म्हणून हिंडता गावाने का चिनलो येळधारी आणि कीर्ती हे संतामुखी तो मज दाखवा आहे हे संतांच्या मुखाने जी कीर्ती आहे तो मला हरी दाखवा तो हरी माऊली ज्ञानोबरायांना संतांच्या कृपेने त्या ठिकाणी कळला आणि म्हणून त्यांचा दिवस सोन्याचा अमृते पाहला आणि मग अशी अवस्था आली आणि मग त्या ठिकाणी ज्याचं ध्यान करायचंय त्याचं ध्यान करण्यासाठी त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबा निर्देश करतात तुझ्या गोपाळा रे तुझे ध्यान लागो माझे मना खरंच लागो मना गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना अनुन विसंबे हरी जगत त्रये जीवना खरं तरी सकाळी बाबांनी म्हणले हा अभंग घ्या मी दुसरा अभंग घेणार होतो बाबा म्हणले हा तो बाबांच्या आज्ञा आमच्यासाठी काय असते ते बाबा सांगतील तेच करायचं एक करायचं नाही
थोडासा पाठवीत होऊ शकतो. कारण आता सकाळी आपण बघितलं लगेच आपण कीर्तनाला घेतलं म्हणून थोडाफार इकडे तिकडे झाला असं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण गोपाळ रे तुझे ध्यान, कारण तो गोपाळ आहे हो, तर त्याला इंद्रिय सांभाळता येतात, त्याला गायी सांभाळता येतात, गोनाम इंद्रिय त्याला सांभाळता येतात, तर दुसरं कोणाचं काम नाही. अनुन विसंबे जगत्रय जीवना, कारण तो जगत्रय जीवन आहे. त्याला कसा पाहिला माऊली ज्ञानोबाराय गेले, पंढरपूरला गेले, म्हणले क्षेमा लागी जीव होता वेळ माझा म्हणून स्फुरताची भाऊ, आणि क्षेमदेव गेले तो मीच मी केले असावला जीव राहू. आणि मिठी मारायला गेलो तर मला असं वाटलं की काहीच नाही. क्षेमदेव पाया पडून गेले तर पाऊलच उभाची सोय दिसतोय उभा, आणि पाया पडायला गेले तर काय होतंय, काहीच दिसत नाही, पाऊलच न दिसे. क्षेमा लागे जीव होता वेळा माझा म्हणून असावला जीव. क्षेमदेव गेले तर मीच मी एकाले, मी एकटाच तिथं नाही, मला मिठी पण मारता नाही आली. आणि म्हणून मला हे सद्गुरूंनी सांगितलं, बाप रखमा देवीवर हृदयचा जाणून या म्हणून अनुभव सौरच केला. आणि दृष्टीचा डोळा पाहू मी गेले तो इतरही पांढरट झाला. मग कसा पाहिला त्याला, असा पाहिला मी अनुन विसंबे जगत्रय जीवन. मला त्याला क्षणभर सुद्धा विचारता येत नाही, कारण मी त्याला कसा पाहतो, बाप रखमा देवीवरील हृदयचा जाणणी अनुभव चौरत हा भक्कम केला. बुद्धी निश्चयात्मक ज्ञान ब्रह्मभावी आपण ब्रह्म निष्ठा राखी तत्परायण अहर्निशी. क्षणभर सुद्धा मला त्याचा विसर पडता येत नाही, विसर करता येत नाही, म्हणून मी त्याला असा पाहतो. म्हणून अनुन विसंबे जगत. अनुचा अर्थ मगाशी मी तुम्हाला सांगितला, म्हणजे केसाच्या, अजून एक सांगतो, केसाच्या टोकाचा, केसाच्या आपल्या केस असतात ना त्याच्या टोकाचा 1000वा भाग म्हणजे अनु. आणि रेणू म्हणजे फार जगत्रय. थेट काम आहे त्यांचं, त्याची वाट बघत होता आम्ही सकाळपासून. हरकत नाही, आले पण गोडच केलं तुम्ही सगळ्यांना, धन्यवाद. म्हणून त्या ठिकाणी अनुन विसंबे आणि तन आपल्या शरीराने, मन आणि जीव ह्या 3 गोष्टी परमार्थासाठी महत्वाच्या असतात. बऱ्याच वेळा लोक म्हणतात की आपला संसार प्रपंच करून आपण परमार्थ करू शकत नाही. प्रपंचच आपला परमार्थ स्वरूप केला तर
जसं आपण संसारासाठी आहे, जसं शरीर आपण संसारामध्ये, आता हे संसार आणि परमार्थ या दोन्ही एकरूप करणं हे आपल्याला गरजेचं आहे. कारण आपण जे कार्य करतो जोडून या धन उत्तम व्यापारी विचारे करे, म्हणजे पैसा मिळवायचा पण कसा योग्य, जोडून या धन उदात्त विचारे म्हणजे उत्तम व्यवहारे उदात्त विचारे वेच करी. म्हणून आपलं जे कार्य आहे, पैसा मिळवायचा आपल्या जीवनामध्ये, पण तो सन्मार्गाने आला पाहिजे. आणि तो सन्मार्गाने आलेला पैसा परमार्थी कार्यासाठी देखील आपण त्याचा थोडा का होईना भाग आपल्या परमार्थी कार्यासाठी अर्पण केला पाहिजे. कारण हे जे कार्य आहे हे कार्य संपन्न करण्यासाठी नुसता परमार्थ झाला का, नुसती कपडे घालून सफेद कपडे घालून नुसते हिंडत बसलो आपण आणि नुसतं हे करत बसतो, तर त्याला काही आर्थिक पाठबळ लागतं. म्हणून आर्थिक त्या ठिकाणी नियोजनाची पूर्तता व्हावी यासाठी आपण आपला प्रपंच आधी प्रपंच करा नेट का, आधी प्रपंच अतिशय नसू द्यावा फाटका, प्रपंच उत्तम करून ह्या परमार्थी कार्यामध्ये आपलं त्या ठिकाणी योगदान दिलं पाहिजे. आणि म्हणून हे असं हे कार्य जरी करायचं असलं तरी बघा, काही संन्यास आश्रम असतात, काही ब्रह्मचर्य आश्रम असतात आणि काही वानप्रस्थी असतात. म्हणजे आणि ते तिसरा आपला महत्वाचा ग्रस्त आश्रम, म्हणजे वानप्रस्थ, संन्यास आणि ब्रह्मचर्य हे तिन्ही आर्थिक काही कमवत नाही, बरोबर ना. आणि हे सगळे कशावर अवलंबून असतात, आपल्या संसारी म्हणजे ग्रस्त आश्रमावर अवलंबून असतात. कारण हे तिन्ही सांभाळायचं असतात, तर त्याच्यासाठी ग्रस्त आश्रम गरजेचा आहे. ग्रस्त आश्रम काही तोडायची गरज नाही, रोजचा व्यवहार तोडायची गरज नाही आहे. त्या ठिकाणी आपल्याला आपलं परमार्थिक कार्य करून आपल्या सद्गुरूंनी जी नामसाधना दिलेली आहे तिचा योग्य आपल्या जीवनामध्ये अंगीकार करून तिचा साधनेच्या माध्यमातून आपल्याला त्या स्वरूपाला पोहोचता येईल. त्या स्वरूपाला पोहोचायचं फार काय अवघड नाही हो. आता मी माझं कार्य करतो, मी माझी नोकरी करतो, सगळं काही परमार्थी कार्य करत असताना शेती करतो, सगळं करतो, पण त्या नामामध्ये करण्यामध्ये जो आनंद आहे, त्या नामातून करण्यात जो आनंद आहे, तो ध्यान लावलं की लगेच विचार येतात. आणि काम करता करता कामात ध्यान लावायचा प्रयत्न केला. बाबा नेहमी सांगतात तुम्ही कामामध्ये काम काही म्हणाला, पण ते करताना कसं करायचंय, अजबाजपणे उलटत राहण्याचा तेही मनाचा निर्धार होतो. मनामध्ये काम करताना विकल्प न येऊ देता त्या ठिकाणी सद्गुरूंनी दिलेलं जी वस्तू आहे, जी अनमोल वस्तू आहे, तिची जप मौन जप माळ अंतरी अशा प्रमाणे लक्षणी अंतरी तोची वार करी पंढरीचा. म्हणजे त्या ठिकाणी उठावती अभिमान जायचे स्थळ पंढरी तिकडे खळा बाजार रोकडे. म्हणजे असं जे आहे स्थळ, हे केवळ हे स्थळ आहे, हे स्थळ आहे. काय ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. पण हे आपण प्रपंचात करत राहून सुद्धा हे करू शकतो, चांगल्या पद्धतीने करू शकतो. जे आपल्याला नरनारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा, नर नारी नाळे बाळे अवघा नारायण असं जर आपलं मन झालं त्या ठिकाणी, तर कायने आपला परमार्थ जो चाललेला आहे तो योग्य दिशेने चाललेला आहे. असं आपलं अंतःकरण निर्माण करू. म्हणून त्या ठिकाणी तनु मनुष्य
Ah